श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा खूप महत्त्वाचा असा प्रश्न, आणि तो प्रश्न म्हणजेच काय, तर बऱ्याच लोकांना असा विचार येत असतो की मी खूप स्वामी सेवा करत असते आणि स्वामी सेवा करून देखील मला महाराज संकेत रूपात, दृष्टांत रूपात किंवा काहीतरी स्वप्न दृष्टांत असू द्या, हे मला संकेत का मिळत नाही। बरेच लोक सेवा करत असतात, आपली जी सेवा असते ती अर्पण करत असतात आणि बऱ्याच वर्षांपासून बरेच लोक सेवा करत आहेत, तरीसुद्धा म्हणजे मनात असं वाटतं की बरेच व्हिडिओ आपण बघत असतो, बऱ्याच लोकांना प्रचिती येत असते किंवा त्यांची फलप्राप्ती त्यांना मिळत असते, अशा गोष्टी कुठेतरी घडत असतात आणि बऱ्याच लोकांना असं मनात वाटतं की मलाच का महाराज संकेत देत नाही किंवा माझी सेवा चुकत आहे का, माझ्या सेवेमध्ये काही कमी आहे का, अशा गोष्टी वाटत असतात। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहे की बघा, आपण जी काही सेवा करत असतो त्याची प्रचिती किंवा त्याचा दृष्टांत जो असतो तो महाराज आपल्याला नक्कीच देत असतात आणि शेवटी आपले प्रारब्ध असतात, आपले प्रारब्ध भोगून आपल्याला सगळं काही महाराज देत असतात, त्याबद्दल काही शंकाच नाही। पण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्या काही जे संकेत रूपात असतात, म्हणजे जे काही मी संकेत तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ते आपल्या समोर घडत असतात आणि तरीसुद्धा आपल्याला कळत नाही। शेवटी दृष्टांत, प्रचिती, स्वप्न दृष्टांत ह्या मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या घडायला वेळ लागत असतात, पण मात्र महाराज आपल्या जवळ किंवा आपल्या सभोवताली निर्गुण रूपात आहे ते तुम्हाला मात्र कळत असतं। आणि त्या कळण्यासाठी तुम्हाला नक्कीच थोडक्यात मी काही दृष्टांत सांगणार आहे किंवा काही संकेत सांगणार आहेत। हे संकेत लक्षात घ्या आणि नक्कीच तुम्हाला या गोष्टी जर जाणवत असतील, तुमच्या घरामध्ये जर होत असतील, तर तुमच्या सेवेमध्ये भर करा। तुमच्या गुरूंची सेवा जी आहे ते गुरुबळ वाढवायचा प्रयत्न करा, तेव्हा ते केल्यानंतर तुम्हाला अजून जास्त पटीने महाराजांच्या जवळ जायची इच्छा प्राप्त होत असते, जेव्हा आपण सेवा वाढवत असतो, गुरूंची सेवा वाढवत असतो। ठीक आहे, तर आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात। तर त्यामुळे बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहेत की काही संकेत कोणते आहेत जे आपण देवपूजा करत असतो, आपल्या देवघरासमोर बसत असतो, तरीसुद्धा आपल्याला समजत नाही। तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, आपला जो दिवा असतो, आपण दिवा प्रज्वलित करत असतो आणि तुमच्या घरात ह्या गोष्टी होतात का ते नक्कीच बघा, आणि होत असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर सर्वात प्रथम वस्तू म्हणजेच काय, दिवा। आपण दिवा प्रज्वलित करतो, तेलाचा असू द्या, तुपाचा असू द्या, कुठलाही दिवा असू द्या, आपण प्रज्वलित केल्यानंतर बघा, आपण जी वात असते अगदी छोटीशी वात ठेवलेली असते, मात्र जेव्हा आपण सेवा करतो, उपासना महाराजांची करत असतो, जी काही असेल सेवा, 3 अध्याय, 11 माळी असू द्यात, 1 माळ असू द्या, काही का असेल ना, जी सेवा असेल तुमची, तोडकी मोडकी काही असू द्या, ती सेवा करत असताना तुम्ही जेव्हा बसता देवघरासमोर किंवा बघा उपासना करत असताना अचानकपणे ती वात जास्त आकार घेणे, म्हणजे छोटी वात आपण ठेवलेली असते तरीसुद्धा ती वात जास्तीचा आकार घेत असते किंवा हवा नसताना सुद्धा खालीवर खालीवर होत असते, म्हणजे हवेने जशी फडफड करते बघा, म्हणजे वाढते छोटी होते, वाढते छोटी होते, अशा पद्धतीने होणे हा सुद्धा एक शुभ संकेत मध्ये आहे। निर्गुण रूपात काही म्हणजे चांगल्या ज्या सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या तुमच्या घरात आहेत, याचा असा अर्थ होत असतो। अजून एक सांगेल, दिव्यामध्ये वारंवार एकच आकाराचं फूल तयार होणे। तुम्हाला वाटत आहे दररोज अगदी मी सांगेल तुम्हाला, मग तुम्हाला सांगेल ठीक आहे, 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, पण वर्षानुवर्ष लक्ष ठेवा आणि दररोज आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर येणारा जो आकार असतो तो एकाच आकाराचा तयार होतो का ते सुद्धा बघा। हा सुद्धा एक चांगला संकेत असतो, महाराज आपल्या किंवा आपली जी सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचत आहे, याचा अर्थ असा होतो। दुसरीच म्हणजे बघा, ती गोष्ट अशी की आपण अगरबत्ती लावत असतो, बरोबर। अगरबत्ती लावल्यानंतर बघा, अगरबत्ती आपण डाव्या बाजूला लावा किंवा उजव्या बाजूला लावा, महाराजांची मूर्ती असते, फोटो असतो आपल्या घरामध्ये, बरोबर। तर आपण इकडे उजव्या बाजूला ठेवा किंवा डाव्या बाजूला ठेवा, पण मात्र हवा नाही किंवा कुठल्याही गोष्टी नाही तरीसुद्धा जी अगरबत्ती आपण लावतो, लावल्यानंतर शांत होते आणि जो धूप किंवा त्याचा धूर असतो ना, तो महाराजांकडे, महाराजांच्या दिशेने येणं। ठीक आहे, हे निरीक्षण करा तुम्ही की आपण अगरबत्ती लावल्यानंतर महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल त्या दिशेने येत आहे का,
तुम्ही कोणत्याही बाजूला ठेवा तरीसुद्धा येत असेल तर हा सुद्धा एक चांगला संकेत मिळत असतो तुम्हाला. पुढची वस्तू म्हणजेच काय बघा, आपली जपमाळ. आता जपमाळ जी असते ती आपली खूप महत्त्वाची वस्तू आहे. जपमाळ जी असते ती आपण जपमाळीवर जप करतो महाराजांचं, बरोबर. तर आपण जिथे कुठे ठेवत असतो, जपमाळ ठेवत असताना जपमाळेतून खूप सुंदरसा असा सुगंध येणे, कधी कधी कापूरचा येत असतो किंवा एखादी पॉझिटिव्ह वाईब्स त्यामधून येत असतात. तुम्ही जपमाळ हातात घ्या आणि सुगंध घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच सुगंध दरवळत असतो जपमाळीमधून. हा सुद्धा चांगला संकेत असतो. त्यानंतर जपमाळ जी असते, जी आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे, आपण जेव्हा जप करत असतो महाराजांचा, जपमाळ आपल्या हातात घ्या. हातात घेतल्यानंतर जेव्हा आपण जप करतो तेव्हा ती जपमाळ, आता माझी तर गोमुखी आहे पण तुमच्यासाठी मी बघेल, दाखवता आलं तर नक्कीच बघते. तर जेव्हा आपण जप करतो आणि जप करत असताना जेव्हा ती डुलते, जेव्हा आपण एक एक मणी घेत असतो आणि स्वतःहून हात न हलवता, हात असाच ठेवायचा, फक्त मणी आपण सरकवत असतो आणि ती डुलत असते इकडे तिकडे, हे गुरुमाऊलींनी दाखवलेलं आहे आणि ते तुम्ही नक्कीच व्हिडिओसुद्धा बघितलेला असेल. तर त्या अर्थ होतो, त्याचा असा अर्थ होतो की आपली सेवा बरोबर आहे, महाराजांपर्यंत आपली सेवा जात आहे आणि ती योग्य पद्धत आहे, ही आपली जपमाळ आपल्याला संकेत देत असते. पुढचं म्हणजेच काय बघा, जे आपण फुलं वाहिलेली असतात, देवांना जे फुलं वाहिलेली आहेत, महाराजांना असू द्या देवांना असू द्या, आपण फुलं वाहिलेली आहेत, ते वाहिलेले फुलं आपण दुसऱ्या दिवशी उचलतो किंवा संध्याकाळी, आपण सकाळी ठेवली तर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आपण उचलून घेत असतो. मात्र ते फुलं आपण ठेवून द्या आणि ते फुलं जे असतात, कधी कधी काय होतं बऱ्याच लोकांचं, सकाळी जर ठेवले तर संध्याकाळपर्यंत छान टवटवीत असतात. काही फुलं बघा आता झेंडूचे राहतात, पण गुलाबाचे फुलं, जास्वंदीचे फुलं जे असतात ते असेच्या असे टवटवीत देखील राहतात. हा सुद्धा शुभ संकेत असतो किंवा चांगला संकेत आहे. आणि अजून सांगेल, हे फुलं असेच्या असे ठेवल्यानंतर 2-3 दिवस आपल्याला त्यामधून सुगंध दरवळणे, हा सुद्धा एक चांगला संकेत आहे. म्हणजे तुमची सेवा जी करत आहे ती महाराजांना आवडत आहे किंवा आपल्या घरात ज्या वाईब्स आहेत त्या सकारात्मक आहेत. शेवटचं आणि लास्ट असं सांगेल तुम्हाला, बघा आपण खूप टेन्शनमध्ये आहोत, खूप काही टेन्शनमध्ये आहोत किंवा आपलं मन लागत नाही आहे, खूप म्हणजे मन भरकटल्यासारखं होत असतं, टेन्शन येत असतं कधी कधी किंवा दुःख येत असतं एखादी. अशा दुःखाच्या वेळी बघा, आपण महाराजांजवळ बसणं, आपलं देवघर जे आहे देवघराजवळ बसणं आणि बसल्यानंतर तुम्हाला सांगेल, तिथे बसल्यानंतर निवांत बघा आपलं मन जे असतं ना ते शांत होणं. जसं आपण आई वडिलांच्या कुशीत कसं बसत असतो बघा, त्या पद्धतीने जर तुम्हाला जाणवत असेल की मी देवघरासमोर बसल्यानंतर, खूप दुःखात असू द्या, टेन्शनमध्ये असू द्या, काही असू द्या, पण इथे बसल्यानंतर जेव्हा मन शांत होतं, मनाचे विचार थांबत असतात आणि होईल सगळं व्यवस्थित असं आपल्याला कुठेतरी वाटतं. असं तुमच्यासोबत घडतं का ते नक्कीच बघा. तर असं जर घडत असेल किंवा या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या या जर तुमच्याबरोबर घडत असेल तर नक्कीच समजा तुमची जी काही सेवा आहे, मोडकी तोडकी असू द्या, जास्तीची असू द्या, कमी असू द्या, जर तुम्हाला प्रश्न असेल की माझी सेवा किंवा मला दृष्टांत मिळत नाही, तर या गोष्टी जर तुमच्याबरोबर घडत असतील तर तुमची सेवा अजून आपण वाढवायची आहे. आपल्या गुरूंच्या चरणी तुम्हाला अजून जवळ जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल, आपला जप जर 1 माळ तुम्ही करत असणार तर प्रयत्न करायचा 2 माळी, 3 माळी आणि असे करत करत 11 माळी आपण करायचं आहे. म्हणजेच काय, आपण महाराजांच्या अजून जवळ जात असतो आणि निर्गुण रूपात ते आपल्या घरात आहेत, याचे संकेत असे असतात. म्हणून घाबरू नका, मन शांत ठेवा आणि नक्कीच महाराज आपल्या सोबत राहत असतात. यापैकी तुमच्याबरोबर सगळेच संकेत घडत असतील किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये होत असतील, या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या, तर नक्कीच सांगेल तर खूप भाग्यवान आहेत. तर या गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या घरात असंच तुम्हाला वाटत आहे की या सकारात्मक लहरी, सकारात्मक जी ऊर्जा असते, जी शक्ती असते आपल्या घरात राहावी, तर आपली सेवा देखील आपल्याला वाढवायची आहे आणि ती सेवा वाढवून आपल्या माऊलीच्या चरणी आपल्याला अर्पण करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगेल, अजून एक सांगेल जे मी स्वतः माझ्यासोबत घडत असतं. आता मला हा अंदाज नाही कोणासोबत घडतं किंवा नाही, पण तुम्हाला एक सांगेल, जेव्हा मी महाराजांची बघा, महाराजांना आपण आई वडील भाऊ बहीण सर्वस्व मानत असतो. हा अनुभव तुम्ही नक्कीच घेऊन बघा माऊलींनो. आणि जे दादा असतील त्यांना पण सांगेल किंवा ज्या बहिणी असतील माझ्या, तर माझा स्वतःचा अनुभव आहे, मी सांगत असते नेहमी
की जे जवळचे माझे असतात, फोनवर कॉन्टॅक्ट असतो, त्यांना नेहमीच सांगते, पण आज तुम्हाला पण सांगेल. एक जे मी करत असते किंवा मला कधीतरी वाटतं की महाराजांसोबत मला काही गोष्टी शेअर करायच्या, मी नक्कीच करते. पण जेव्हा आपण देवपूजा करतो, सकाळी आपण उठलो, अंघोळ सगळं काही झालं, पण देवपूजेला आपण जेव्हा बसत असतो, महाराजांची मूर्ती आहे आपल्या देवघरामध्ये, बरोबर. तर महाराजांची मूर्ती आता सांगावं नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही पण करून बघा आणि तुमच्यासोबत पण होतं का. जर होत असेल तर तुमच्या चेहऱ्याचा आनंद जो असेल ना, तो माझ्यासाठी खूप काही आहे. लोक बोलतात शेअर केल्याने आपली ऊर्जा ही कमी होत असते, पण तुम्हाला जर तो आनंद मिळत असेल तर यापेक्षा सुख काहीच नाही. म्हणून सांगेल, तर महाराजांची मूर्ती घ्या. जेव्हा आपण आंघोळीसाठी, स्नानासाठी, महाराजांना अभिषेकसाठी आपण उचलत असतो, तिथून आसनावरून उचला आणि त्यांना हातात घेऊन आपल्या जवळ घ्या. आता मी घेत असते, महाराजांना स्पर्श करत असते आणि डोळे बंद करा. जेव्हा महाराजांना आपण घेतो आणि डोळे बंद करतो आणि एका क्षणाला असं आपण मनात वाटू द्या की महाराजांचे चरण जे आहेत ते आपण स्पर्श करत आहोत, महाराजांच्या चरणी आपण आहोत, हे आपण म्हणायचं आणि माऊली म्हणायचं. बघा, तुम्ही करून बघा. तुमचा तो अनुभव असेल ना, खूप सुंदर असेल. असं वाटेल की आपण एका क्षणात सगळं काही दुःख विसरून जाऊ आणि सर्व विश्व ब्रह्मांड आपल्या जवळ आहे असं वाटतं आपल्याला. तुमच्याजवळ पैसा असो नसो, प्रॉपर्टी असो नसो, पण हे जे सुख आहे ना, हे कुठेच तुम्हाला मिळणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ह्या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर महाराज नक्कीच तुमच्यासोबत आहेत. फक्त आपल्याला विश्वास ठेवून चालायचं आहे. आपली जी ऊर्जा आहे आपल्या घरात टिकवण्यासाठी या गोष्टी करायच्या आहेत. आपल्या घरात शांतता ठेवायची आहे आणि आपली सेवा अजून जास्त करायचा प्रयत्न आहे की जेणेकरून महाराज आपल्यासोबत नेहमी राहत असतात. तर हे काही गोष्टी आहेत ज्या मी सांगितल्या, त्या नक्कीच अनुभव घेतलेल्या आहेत मी स्वतः, म्हणून तुम्हाला पण सांगेल या गोष्टी करून बघा. आणि लोक बोलतात शेअर केल्याने आपली ऊर्जा कमी होत असते, पण मला असं वाटतं माझी ऊर्जा कमी न होता आपण लोकांना या मार्गात आणणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यासोबत जर असं घडत असेल तर नक्कीच यापेक्षा अजून चांगलं काय हवं. नक्कीच स्वतः अनुभव घेऊन बघा आणि स्वतः मला कमेंट्स करून सांगा की तुमच्यासोबत असं घडतं का. चला मग, सांगितलेली माहिती खूप सुंदर होती आणि खूप महत्त्वपूर्ण होती. नक्कीच चेक करा सगळ्यांनी असं सांगेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.